बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 19. आदल्या दिवशी मुख्याध्यापकानं पत्र दिलेलं 1 दिवसाचं मराठी विषयाचं ट्रेनिंग. स्थळ माजी आमदार जगन भोसलेची शाळा. तालुक्याला ट्रेनिंग होतं. गौतम 9लाच बाहेर पडला. आजीनं भात आमटी केलेली. गडबडीत जेवला. गावातून 3 किलोमीटरवर स्टँड. चालत जावं लागायचं. तो लवकर बाहेर पडलेला. 10:30लाच ट्रेनिंगच्या ठिकाणी पोचला. आमदार जगनराव भोसले हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज असा बोर्ड. दुमजली इमारत. प्रशस्त मैदान. इमारतीच्या समोर बाग. त्यात विविध रंगांची फुलं. 5वी ते 12वी पर्यंतची ही शाळा. आदर्श आमदार जगन भोसलेनं स्वतःचं नाव शाळेला दिलेलं. सकाळी ज्युनियर कॉलेजचे वर्ग भरायचे. 11:30 वाजता हायस्कूल सुरू व्हायचं. गौतम पोहोचला तेव्हा एकाच दुसरा शिक्षक आलेला. भारतीय प्रमाण वेळेनुसार शिक्षक अजून रस्त्यावरच होते. काहीजण शेतात असतील, काहीजण जेवणाच्या ताटावर. 11ची वेळ दिलेली. 11:30 वाजले तरी ट्रेनिंग सुरू नव्हतं. काही शिक्षक ट्रेनिंग हॉलमध्ये बसलेले. अजूनही काहीजण मैदानावर चर्चा करण्यात मग्न होते. गौतम 11च्या आधीच हॉलमध्ये बसलेला. हळूहळू शिक्षक येऊ लागले. तालुक्यात जवळपास 50 हायस्कूल असतील. प्रत्येक शाळेचा एक शिक्षक धरला तरी 50 शिक्षकांचं ट्रेनिंग होतं. लवटे सर आत आले. गौतमला बघताच त्यांनी लांबूनच हात केला. त्याच्याच बेंचवर येऊन बसले. काय पाटील सर, आमच्या गरिबांच्या शाळेला पाय लागलं म्हणायचं. गौतम हसला. तुमची शाळा गरिबांची, मग आमच्या शाळा कोणत्या कॅटेगरीत बसवायच्या ते सांगा. हा, चुकलं सर. लवटे सर गौतमच्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाले, भिकाऱ्याची शाळा. गौतमला त्याचा अर्थ नीट कळला. आता दोघंही हसायला लागले. अजून भीक मागायचं बंद नाही म्हणा की. भीक? पाटील सर, परवाच मीटिंग झाली. गॅदरिंग मोठ्यानं करा म्हणाले. पक्षाच्या खासदाराला प्रमुख पाहुणा म्हणून बोलूया. मग मग काय, काढा पैसे, सजवा मंडप, घाला धिंगाणा, ऐका भाषणं, दुसरं काय. लवटे सरांच्या बोलण्यानं त्याला हसू फुटलं. तो लवटे सरांकडे बघत म्हणाला, एकदा कणका पाडा हो याचा. काय व्हायचं ते एकदाच होऊन जाऊ दे. त्याला वाघाची जिगर लागते सर. आमच्यातल्या वाघांच्या कवाच शेळ्या झाल्यात. बाकीचं पोपट काय आधीपासूनच मिठू मिठू करायला. काय खुसरू चाली या, आम्हाला बी कळू देत की राव. पाठीमागं बेंचवर बसल्या शिक्षकानं लवटे सरांना हातानं खोचकलं. गौतमनं मागं बघितलं. गाल भरून दाढी राखलेला शिक्षक चष्मा सावरत बोलत होता. सरगर सर, काही नाही हो, आपलं नेहमीच की. शाळा म्हणजे कोंडवाडा, मास्तर म्हणजे खुळा रेडा, दुसरं काय. असू दे असू दे, चालू द्या तुमचं. ते बघा विस्तार अधिकारी आलेत. विस्तार अधिकारी देसाई, केंद्रप्रमुख कापसे, हायस्कूलचे मुख्याध्यापक विचारपीठावर स्थानापन्न झाले. शिक्षकांचा गोंधळ थांबला. हॉलमध्ये शांतता पसरली. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विस्ताराधिकारी देसाईंनी मार्गदर्शन केले. मराठी विषयाचं महत्त्व, शिक्षकाची भूमिका, शिक्षकानं कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे वगैरे वगैरे. विचारवंत स्टाईलचं भाषण. ह्यो देसाया कशाला सांगतोय राव. शाळा तपासला आल्यावर कोंबड्याच्या तंगडीशिवाय ह्याला जेवण जात नाही. मघाचा दाढीवाला शिक्षक मध्येच म्हणाला, चालायचंच. उद्या ह्याला आदर्श अधिकारी पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. लवटे सर. गौतमला दोघांच्याही बोलण्याची मजा वाटली. विस्ताराधिकाऱ्यानं आपली बोलण्याची हौस भागून घेतलेली.
नुसता शब्दांचा बुडबुडा. गौतमच्या मनात आलं, 2 तासांचा वेळ वाया घालून भारत महासत्ता कसा होणार सांगा. असे बूट नसणारे अधिकारी मार्गदर्शक म्हटल्यावर शिक्षणाचा विकास नक्की होणार. देसाई साहेब, तुमचा विजय असो. त्याला स्वतःच्याच विचारांचं हसू आलं. मराठी भाषा विषयाच्या मार्गदर्शनाला सुरुवात झाली. दुपार होत आलेली. तालुक्यातलेच काही अनुभवी शिक्षक विभाग स्तरावरून ट्रेनिंग घेऊन आलेले तेच मार्गदर्शक होते. अभ्यास करून आल्यानं चांगलं मार्गदर्शन करत होते. थोडेफार शिक्षक लक्ष देऊन ऐकत होते. पाठीमागे काहीजण मोबाईलमध्ये गुंग. कानातल्या कानात चर्चा, खुसफुस, हास्याचा दबका फवारा. गौतमला हे नवं नव्हतं. अशा शिक्षकांची त्याला कीव वाटायची. बघितलं काय पाठीमागं काय चाललंय? दाढीवाल्या शिक्षकाने हळूच सांगितलं. लवटे सरांनी मागं बघितलं. काय हो, काय झालं? तसा दाढीवाला शिक्षक उत्तेजित होऊन म्हणाला, पाठीमागं मोबाईलवर व्हिडिओ बघायल्यात. गौतमला स्पष्ट ऐकू आलं नाही. काय बघताय तो? त्यानं विचारलं. सर, झोंबाझोंबीचे व्हिडिओ बघायल्यात. आता त्याच्या लक्षात आलं. त्यानं मागं बघितलं. शेवटच्या बेंचवर खाली मान घालून काही शिक्षक ध्यानस्थ झाले. त्याला त्यांची किळस वाटली. ट्रेनिंग संपेपर्यंत गौतम अस्वस्थ होता. त्याचं पुढे लक्षच लागत नव्हतं. उठावं आणि त्यांना हॉल बाहेर काढावं असं त्याला वाटू लागलेलं, पण तो काही उठला नाही. जेवून झाल्यावर गौतमनं अंथरूण टाकलं. झोपायला अजून वेळ होता. 4 पोरं शाळा सुटल्यावर त्याच्या खोलीवर अभ्यासाला असायची. त्यांच्याबरोबर वेळ जायचा. जेवण वेळेला ती पोरं परत जायची. गौतम मग जेवून एखादं पुस्तक वाचत बसायचा. गौतमनं पुस्तक उघडलं, पण पुस्तकात त्याचं मन लागेना. पुन्हा पुन्हा ट्रेनिंगमधलं दाढीवाल्या शिक्षकाचं, सर, झोंबाझोंबीचा व्हिडिओ हो, हे वाक्य तर आठवायला लागलं. काय केल्या तो विषय त्याच्या डोक्यातून जाता जाईना. त्याच्या मनात आलं, कसले हे शिक्षक? कशाचीही लाज नाही, भीती नाही. आपण शिक्षक आहोत. समाजातलं वेगळं मानाचं पान याचीही जाणीव नाही. शिक्षकाकडूनच मुलं प्रेरणा घेतात. शिक्षक हाच देव. शिक्षकच आईबाप. शिक्षक चुकीचे असतील हे कुठलाच विद्यार्थी मानत नाही. किती मोठा विश्वास! देवावर तरी इतका विश्वास असतो का त्यांचा? शिक्षक गुरु, गुरु ईश्वर, तातमाय. गुरुविन कोण दाखविल वाट. किती किती मोठा असतो शिक्षक. शिक्षकामुळेच विद्यार्थी घडतात, समाज घडतो. म्हणूनच चांगला शिक्षक असला पाहिजे. समाज व्यवस्था टिकायची असेल, शिक्षण व्यवस्था टिकायची असेल तर चांगला शिक्षक जन्माला पाहिजे. शाळा हे ज्ञानाचं मंदिर. शिक्षक हा ज्ञान मंदिराचा कणा. अख्खा समाज प्रेम करतो या ज्ञान मंदिरावर. पर्यायाने शिक्षकावर किती विश्वास. मास्तरा, तू 100 वर्ष जग. आमच्या पोरांना शिकवू. म्हाताऱ्या कोताऱ्यांचा आशीर्वाद. ट्रेनिंग सुरू असताना मोबाईलवर ब्ल्यू फिल्म बघणाऱ्या शिक्षकांची जात कोणती? त्यांची पात्रता काय? शिक्षण सम्राटाने काढलेल्या BEdच्या कारखान्यात लाखो रुपये देऊन आपल्या कपाळावर याने शिक्षकाचा शिक्का मारून घेतला आहे. या रे या, सारे या, पैसे द्या, डिग्री घ्या. मागणी तसा पुरवठा. शिक्षक बनवणारे कारखाने जोरात सुरू. मग त्यातून बाहेर पडणारं प्रॉडक्ट ही बाजारूच असणार. चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचं सार. शिक्षक चारित्र्याचा रक्षक. चारित्र्य अधिक नीतिमत्ता अधिक संस्कार अधिक विद्वत्ता यांचा संगम म्हणजे शिक्षक. कशात बसतात ही शिक्षकाचा बुरखा पांघरणारी गिधाडं? वासनेनं हपापलेली. शिक्षकानं मुलीचा विनयभंग केला. शिक्षक दारू पिऊन उकला. शिक्षकाची बेशरम पार्टी. शिक्षक आणि डान्स बार. शिक्षकाचा ओल्या पार्टीत धिंगाणा. शिक्षकाचा मुलाला बेदम चोप. काय काय? रक्षक, भक्षक, शिक्षक
चारित्र्य म्हणजे काय रे दोस्ता? चारित्र्याचा बुरखा भारी आदर्शाचा टेंभा मिरवी. शाळा अधिक शिक्षक अधिक बुरखा अधिक चारित्र्य अधिक पगार अधिक इन्क्रिमेंट अधिक सवलत अधिक आदर्श पुरस्कार अधिक काय बाय काय बाय काय. चारित्र्य रक्षक भक्षक शिक्षक ब्ल्यू फिल्म लेकी साऱ्या पुरीची छेडछाड खाऊचा आमिष चॉकलेट प्लस चॉकलेट प्लस चॉकलेट. महात्मा गांधी विवेकानंद साने गुरुजी भाऊराव पाटील तुम्ही हरलात. नाही नाही शिक्षण हरलं. चोरांचं राज्य व्यवस्था हरली. शिक्षक हरला. शाळा हरली. समाज हरला. यात माझी जागा कुठे? पाण्यात उडी. पाणी गढुळलं गढुळलं गढुळलं. थांबा मी निवळी होतो. मी निवळी निवळी निवळी. या या सगळे या आपण सारेच निवळी बनूया. होतंय होतंय. पाणी स्वच्छ होतंय. बघा बघा प्रयत्न करा. त्याला कधी झोप लागली कळलं नाही. विचारांच्या गुंगीतच झोपेच्या अधीन झालेला. सकाळी उठल्यावर बारीक ताप. झोपेतलं स्वप्न आठवल्या न आठवल्यासारखं. बाकी शून्य. सकाळी परिपाठ झाला. मुलं वर्गात बसली. मुख्याध्यापक व स्टाफ रूममध्ये बसलेले. 10वीच्या अभ्यासिका सुरू करायला पाहिजे. आता वेळ कमी आहे. डिसेंबर महिना अर्धा झाला. गौतमनं मुख्याध्यापकाला सांगितलं, ठीक आहे की करा त्याचं नियोजन. सकाळी किती वाजता बोलवायचं बघा पोरासनी. मुख्याध्यापकानं होकार दिला. शेवंताबाई प्रकरणापासून तो जरा मळीवर आला होता. निदान तसं दाखवत होता. गौतमवरच त्यानं तासाची जबाबदारी टाकली. जुलैपासून गौतम, कुंभार सर व कांबळे सरांनी जादा तास सुरू केलेले. महिन्यातनं कधीतरी हजेरी लावून सूर्यवंशीनंही आपला वाटा उचललेला. मुख्याध्यापकानं मात्र एकही तास जादा घेतला नव्हता. आपल्या शाळेत जादा तासाला कोण येतंय हेही त्याला माहीत नव्हतं. कारण परिपाठ झाल्यावरच बहुधा शाळेत त्याची एंट्री असायची. गौतमनं विषय काढला नसता तर मुख्याध्यापकानं तसंच ढकललं असतं. तो जादा तासाला यायला खालीवर करायचा. तरीही त्याचा अभ्यासक्रम सगळ्यांच्या आधी पूर्ण व्हायचा. त्यात विज्ञान विषय काय प्रयोग करायचा कुणास ठाऊक. अभ्यासिकेबाबत चर्चा चाललेली असतानाच बाहेर गाडीचा आवाज आला. संजय कडव एकटा जात आला. धापा टाकत उभा. साहेब आहेत. एका दमात त्यानं सांगून टाकलं. तसाच तो ऑफिसमध्ये गेला. गडबडनं रजिस्टर उघडून बसला. रावण मॅडम आल्यात हे समजताच सगळेच हल्ले. अभ्यासिकेची चर्चा थांबली. गौतम, सूर्यवंशी व कांबळेसर वर्गावर गेले. मुख्याध्यापक ऑफिसमध्ये. शिपायांची उगाचच धावपळ. पद्मजा, रावण मॅडम 50शीतली थुलथुली शरीराची बाई, जिल्ह्यातील कुप्रसिद्ध उपशिक्षणाधिकारी. अचानक एखाद्या शाळेला भेट देण्याची तिची सवय. तिच्या शाळा भेटीत अर्थ असायचा. ज्या शाळेत ती जायची त्या शाळेतील पहिल्यांदा मुख्याध्यापकाची झाडाझडती घ्यायची. मग शिक्षकांचा नंबर. तिला जरा काय फट सापडली की तिथं बोगदा पाडायची. बाईच्या जिभेला हाड नव्हतं. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. सगळ्यांच्यावर मग घसरायची. बाईच्या पुढं बोलायची कुणाची हिंमत. अशी सुरुवात केली की मग जाताना मॅडम गोड बोलायची. जाता जाताच 3-4 हजाराचं पाकिट करायला लावायची. ही मॅडमची ख्याती सगळीकडे पोहोचलेली. त्यामुळे मुख्याध्यापक माने गळाटलेला. त्यात विस्तार अधिकारी देसाई तिच्यासोबत म्हणजे दुष्काळात 13वा महिनाच. भराभर पावलं टाकत रावण मॅडमचा शाळा प्रवेश. तिच्या पाठीमागं नंदी बैलासारखी मान हलवत देसाई आत. मुख्याध्यापक आधीच ऑफिसच्या दरवाजाजवळ दात दाखवत नमस्काराच्या पोजमध्ये उभा. संजय कडव तिथंच त्याची नक्कल करत आपल्या जागेवर उभा. मॅडमच्या चेहऱ्यावरची स्मित रेषाही हल्ली नाही. थेट मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसल्या. शेजारच्या खुर्चीवर देसाई. मुख्याध्यापक गरीब गाई गत समोरच्या खुर्चीवर.
तुम्हीच मुख्याध्यापक ना? काय नाव? मॅडमने सुरुवात केली. मीच भगवान शिवाजी माने. माने सर, मास्टर बाहेर काढा. शिक्षकांच्या टाचन वया घ्या. पटापट मॅडमनी कार्यवाहीला सुरुवात केली. मुख्याध्यापकानं संभाजीला टाचन वह्या आणायला सांगितल्या. सर, आज शिक्षक शाळेत हजर नाहीत वाटतंय. हातातला मास्टर चाळीत मॅडमने विचारलं. नाही, आहेत की. मुख्याध्यापक गोंधळला. मग इथं सह्या कोणी मी मारायच्या? कसली शाळा चालवताय? साध्या सह्या नाहीत मास्टरवर लोकांच्या? काय हो? नाही, चुकून राहिल्या चुकून. आता घेतो. काय माझ्यावर उपकार करताय? साधी मास्टरवर सही नाही तुमच्या कर्मचाऱ्यांची? चुकलं मॅडम. मुख्याध्यापकाचं मऊ मांजरात रूपांतर. सगळी रजिस्टर घ्या. काय काय घेऊ मॅडम? काय काय म्हणजे? तेही सांगायला पाहिजे काय मी? घ्या ते डेड स्टॉक रजिस्टर, लॉगबुक, कीर्द खतावणी, निकाल फायली, शालेय पोषण आहाराचं दप्तर घ्या सगळं. संजय कडवानं तिजोरीतनं एक एक रजिस्टर बाहेर काढलं. साहेबानं ते तपासायला सुरुवात केली. रावण मॅडम मुख्याध्यापकाचा चेहरा निहाळत होत्या. सावज हेरल्याची शिकारी नजर. तुमचं वार्षिक नियोजन दाखवा. मॅडम, ते नाही घालाय. मुख्याध्यापकानं घाम पुसला. काय? वार्षिक नियोजन घालाय नाही? बाई ग, कसली शाळा चालवताय हो तुम्ही? मास्टरवर सह्या नाहीत, वार्षिक नियोजन नाही. देसाई साहेब, ती रजिस्टर तरी पूर्ण आहेत का? सगळंच अपूर्ण आहे, देसाईनं माहिती दिली. लाज वाटत नाही काय तुम्हाला? मुख्याध्यापक आहात तुम्ही. जमत नसेल तर राजीनामा द्या. 4 म्हैशी बाळगा. मॅडम आता पिसाळल्यात. देसाई साहेब, ते ठेवा. तुम्ही तास ऑब्झर्व करून या. मुख्याध्यापकाची खाली मान. चुकूनच तो वरती बघायचा. मॅडम बोलल्या की मान हलवायचा. पुन्हा पुन्हा कपाळावरचा घाम पुसायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.